संतोष देशमुख हत्या प्रकरणी बारामतीत निषेध मोर्चा. धनंजय मुंडेंना सह आरोपी करा आंदोलकांची मागणी. बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली आहे. संतोष देशमुखांच्या हत्येला आज 3 महिने उलटलेले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. यात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत आणि यातच आता मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामतीमध्ये सर्वधर्मीय मोर्चाचे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि बारामतीमधील कसबा चौक ते भिगवण चौकापर्यंत हा निषेध मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चात संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आणि कन्या वैभवी देशमुख सहभागी होणार आहेत. त्यासोबतच या मोर्चात योगेंद्र पवार सहकुटुंब उपस्थित असणार आहेत. धनंजय देशमुख यांचे कुटुंबीय मोर्चास्थळी दाखल झालेले आहेत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात केली आहे. बारामतीमधील मोर्चामध्ये पोलिसांकडून माध्यमांना कव्हरेज करण्यास विरोध करण्यात येणार आहे. पोलिसांकडून माध्यमांना हुसकावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. बारामती पोलिसांकडून धनंजय देशमुख यांची मुलाखत घेण्यास नकार दिला जात आहे. बारामतीतील मोर्चामध्ये धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी करण्यात आली. या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी बारामतीमधील मोर्चातून आंदोलकांनी केलेली आहे आणि या मोर्चाला योगेंद्र पवार यांनी हजेरी लावलेली आहे आणि यावेळी त्यांनी धनंजय मुंडे जर दोषी असतील तर त्यांना सह आरोपी करा अशी मागणी केलेली आहे. मी आज खरं तर जी बीड जिल्ह्यातली पार्श्वभूमी आहे गुन्हेगारीची, त्या संदर्भात मी थोडं स्पष्टीकरण देतो तुम्हाला. बीड जिल्ह्यामध्ये जी कायदा आणि सुव्यवस्था आहे, त्या कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये जो हत्या झाली त्याच्या अगोदरचा कालखंड असा होता की कुठलीही गोष्ट जी चुकीची झालेली आहे ती वेळेत तिला त्याच्यावर ताबा मिळवला नाही, चुकीला चूक म्हणलं गेलं नाही, म्हणून जी गुन्हेगारी जी तिथं वाढलेली आहे, जे अपहरणाचे प्रकार वाढलेले आहेत, या हत्या होण्या अगोदर जे स्टोअर इन्चार्ज आहेत शिंदे साहेब आणि स्टोअर मॅनेजर त्यांना अपहरण केलं होतं 28 मेला. त्यावेळेस जर ऍक्शन घेतली असती यंत्रणेनं तर ह्या पुढच्या कुठल्याही घटना घडल्या नसत्या किंवा तिथं जी गुन्हेगारी वाढलेली आहे त्याला राजकीय पाठबळ पण दिलं गेलेलं होतं. हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे. सगळ्या गोष्टी देशमुख कुटुंबियांना सांगायच्या आणि त्या ऐकायच्या यापेक्षा प्रत्येकानं आपल्याला जे काही भूमिका आहे आपली किंवा आपले जे काही अधिकार आहेत ते जर राबवले, ते जर प्रत्यक्षात आणले तर ह्या गुन्हेगारीला कायमचा आळा बसेल, एवढंच मी इथून बोलतो. जवळपास 3 महिने पूर्ण होत आहेत. मात्र अद्यापही आरोपी फरार आहे. त्याचं तारखा सुरू होणार आहे. काय अपेक्षा आहे? यावरून हे जी टोळी होती ती सराईत गुन्हेगारांची टोळी होती आणि ही पोलिसांसोबत सर्रास वावरत होती. तुम्ही काही सीसीटीव्ही फुटेज देखील बघितलेले आहेत. 307 मध्ये फरारी असणारा आरोपी हा जो कृष्ण आंधळे आहे तो मागच्या 2 वर्षापासून फरार आहे. तरी पण केज पोलीस आणि धारूर पोलिसांचा सर्रास त्याचा वावर होता. पोलिसांकडूनच जर त्याला अभय मिळत होतं तर तो कुणाला भेटणार आहे दुसऱ्या? जर तो यंत्रणेला घाबरत नाही तर तो लोकांना, सर्वसामान्याला, आमच्यासारख्या लोकांना थोडंच घाबरणार आहे. तर तीच त्यांचीच जिम्मेदारी आहे की ज्या ठिकाणी त्याचा ठिकाणा होता, ज्या ठिकाणी त्याला पोचलं गेलं होतं त्याच लोकांनी त्याला शोधलं पाहिजे आणि त्याला शिक्षा दिली पाहिजे. आतापर्यंत जे ब्युरो रिपोर्ट SBN मराठी बीड.